अमरावतीत गोसंवर्धन आणि गोशाळा सक्षमीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रा 2026 ने गोसंवर्धन क्षेत्रात नव्या आशा निर्माण केल्या आहेत. गोशाळांचे सक्षमीकरण, गोधारित शेतीचा प्रचार, गोबर आणि गोमूत्रापासून तयार होणाऱ्या मूल्यवर्धित उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि देशी गोवंश संवर्धनाकरिता व्यापक जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अमरावतीतील अभियंता भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात गोशाळा संचालक, पशुपालक, अधिकारी आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहूया हा विशेष अहवाल. अमरावती शहरातील शेगाव नाका परिसरातील अभियंता भवन येथे राज्यमाता गोमाता संवाद यात्रा 2026 हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात गोसंवर्धन क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील गोशाळांचे सक्षमीकरण, त्यांचे व्यवस्थापन अधिक प्रभावी बनवणे आणि गोशाळांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे यावर विशेष भर देण्यात आला. याशिवाय गोधारित शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. गोबर आणि गोमूत्रापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खतांसह विविध मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीला चालना देऊन ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या विविध योजनांची माहिती देखील या संवाद यात्रेद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. कार्यक्रमात गोशाळा संचालकांची आढावा बैठक घेण्यात आली. पशुसंवर्धन विभाग आणि गोशाळांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याबरोबरच पोलीस प्रशासन आणि गोरक्षक यांच्यातील संवाद व सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली. संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याचा प्रचार आणि प्रसार तसेच देशी गोवंशाच्या पालनपोषणाबाबत जनजागृती करण्यासाठी व्यापक मोहिमा राबवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. पशुसंवर्धन विभाग अमरावती आणि गोशाळा महासंघ अमरावती यांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित या कार्यक्रमात गोसंवर्धन क्षेत्राशी संबंधित पदाधिकारी, गोशाळा संचालक, पशुपालक आणि विविध मान्यवरांनी सहभाग घेतला. राज्यभरात गोसंवर्धनाला नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आज राज्यमाता गोमाता संवाद यात्रा ही 24 जिल्हे करून अमरावतीमध्ये 25व्या जिल्ह्यामध्ये आलेली आहे. या राज्यमाता गोमाता यात्रेचा उद्देश असा आहे की आपल्यावर ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे हरित क्रांतीच्या नावावर केमिकल फर्टिलायझर, पेस्टिसाइड आले. व्हाईट रिव्होल्यूशन दुधाच्या क्रांतीमध्ये संक्रमित गायी आणि विदेशी गायी आल्या आणि देशी गायी कमी झाल्या. आता वेळ आलेली आहे की ब्राऊन रिव्होल्यूशन व्हायला पाहिजे. शेण आणि गोमूत्रातून आता क्रांती करणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि दुसरा उद्देश आहे, आमच्या महाराष्ट्रामध्ये 986 गोशाळा या आयोगाकडे रजिस्टर्ड आहेत. त्या सर्व गोशाळांना सर्वच्या सर्व हे आम्ही आत्मनिर्भर बनवणार आहोत. आणि तिसरा उद्देश आहे की आता गावाकडून जो शहराकडे लोंढा चाललेला आहे, कारण रोजगार उपलब्ध नाही, व्यवसाय उपलब्ध नाही, शेती करायची इच्छा बऱ्याच युवकांना होत नाही. मला असं वाटतं की ह्याच्यासाठीच आपण आता हा तिसरा उपक्रम सुद्धा ह्याच्यात घेतलेला आहे. आणि पशुसंवर्धन खात्याकडून जवळजवळ 3,500 कोटीचं बजेट याच्यासाठी यावर्षी दिले गेलेलं आहे, जेणेकरून गावातच रोजगार मिळतील, गावातच व्यवसाय होईल. आणि ह्याच्यामुळे आपण जे म्हणायचो की देश हा गावातच वसतो, म्हणजे गाव समृद्ध झाला तरच देश समृद्ध होऊ शकतं हे आता दिसलेलं आहे. शहरात नुसते लोंढे वाढून शहरही खराब होतंय आणि गाव खाली होतंय. त्यामुळे आता परत वेळ आलेली आहे की गावाकडं सगळं उपलब्ध करून द्यायचं आणि गावातल्या युवकांना, महिलांना रोजगार आणि व्यवसाय द्यायचा. गोसंवर्धन, गोधारित शेती, गोशाळांचे सक्षमीकरण आणि देशी गोवंश संवर्धनासाठी राज्य शासनाने सुरू केलेली राज्यमाता गोमाता संवाद यात्रा 2026 ही केवळ एक जनजागृती मोहीम नसून ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पशुपालन क्षेत्राला नवी उभारी देण्याचा प्रयत्न मानला जात आहे.
अमरावतीत झालेल्या या संवाद यात्रेतून गो संवर्धन क्षेत्रातील विविध घटकांना एकाच व्यासपीठावर आणत समन्वय आणि विकासाचा संदेश देण्यात आलाय.